नाही. तसंही तुम्हाला मध्ये थोडं फीस द्यावं लागणार अशा. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर काम करणार. तर तुम्ही खरोखर तुम्हाला सीरियस आहात त्यामध्ये नेक्स्ट लेव्हल अचीव्ह करायला, तुम्ही त्याच्यावर काम करणारच. सुरुवातीला थोडं स्ट्रगल होणार, पण नंतर ते इट विल बी व्हेरी सिम्प्लिफाईड येस. फॉर ऑल. आणि हाच एक रस्ता आहे. असं मेहनत करत करत जा. आणि असं याला फक्त 3 महिने लागतात. ट्रस्ट मी, जास्त वेळ लागत नाही. तिथून मग तुम्हाला गोष्टी कळतात. नंतर तुम्हाला कोणी ट्युटरची गरज नाही पडत, कोणी कोचची गरज नाही पडत. तुम्ही स्वतःहून सेल्फ स्टडी करणार, तुमचं वेगळं परसेप्शन मिळतं तुम्हाला आणि तुम्हाला लगेच कळणार, अच्छा हा हे असे 4-5 टर्म्स आले, कसं अप्लाय करू शकतो बोलताना. आणि मग ते आपल्याला यायला लागतं. मग कुठल्या कोचची गरज पडत नाही. हे तर मी स्टार्टिंगलाच सांगतो पहिल्यांदा. तुम्ही 3 महिन्याचा कोर्स करा आणि ट्रस्ट मी तुम्हाला फ्युचरमध्ये कुठला आयुष्यात क्लास नाही लावावा लागणार. येस. नाही लावावं लागणार त्याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला गॅरंटी दिली की आता तुम्ही ऍडव्हान्स इंग्लिश स्पीकर बनणार, फ्लुएंट बनणार, अशी गॅरंटी नाही. पण तुम्हाला एका लेव्हलला आणून ठेवणार, तिथून तुमचे लेव्हल कधीच नाही पडणार. तुम्हाला तिथून वेगळंच काय दिसणार, वेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसणार तुम्हाला आणि तुम्ही स्वतःहूनच करत जाणार मग. येस. असं असतं ते. म्हणजे मी बोललो आणि झालं असं नाही. आपण हा जर्नी 3 महिन्याचा करतोय, अजून पण चालू आहे. रोज हळूहळू गोष्टी होतात. है ना? आता हा हा असा आपला फर्स्ट सेशन आहे. यू आर स्पीकिंग इन मराठी येस. एंटायरली. बघा मी कंप्लीट नाही बोललो, एंटायरली बोललो. एंटायरली हा एक शब्द बघ, पूर्णपणे. है ना? येस. मग वी शुड मेक शुअर की हा पहिलावाला आपला हे आहे सेशन, जे मराठीमध्ये आहे पूर्ण. आणि हाच आपला शेवटचा सेशन आहे, जो मराठीमध्ये आहे पूर्ण. येस. आपल्याला मराठी शिकायचं नाही, ते तर आपलं येतच ना, आपल्या इंग्लिशमध्ये जायचंय. पण तुम्हाला फक्त मेंटली थोडंसं सजेशन द्यायचं होतं. मी काल तुमच्या लेव्हल्स बघितल्या स्टडीच्या. दोघांच्या पण म्हणजे अनबिलिव्हेबल होत्या दोघांच्या, खूप छान होत्या. म्हणजे मला आपल्याला बरं वाटलं 2 महिने तुम्ही जे केलंय, आता अजून 1 महिना आपला आहे बाकी. तुम्ही खूपच नेक्स्ट लेव्हलला जाणार. चांगल्या प्रकारे करणार गोष्टी, साध्य करणार. येस.